अहमदनगरमध्ये मतोत्सव उत्सवात 61% मतदान तर शिर्डीमध्ये 62% मतदान। अहमदनगरमध्ये काही केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडण्याचे प्रकार घडले। ढगाळ हवामानामुळे बहुतेक ठिकाणी उन्हाचा त्रास जाणवला नाही। प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा, सावलीसाठी मंडप, पिण्याचं पाणी, मतदानाच्या खोलीमध्ये पंखे, अपंगांसाठी व्हीलचेअर अशा सुविधा करण्यात आल्या होत्या। दोन्ही मतदारसंघांसाठी सुमारे 5,000 पोलीस आणि 3,000 होमगार्ड असा फौज फाटा तैनात केलेला होता। सकाळी 9 वाजेपर्यंत साधारण 6%, 11 वाजेपर्यंत 14 ते 18%, दुपारी 1 वाजेपर्यंत 30%, 3 वाजेपर्यंत 41 ते 44% आणि 5 वाजेपर्यंत 53 ते 55% मतदान झालं। त्यानंतर सुमारे 61 ते 62% मतदान झालं। तथापि अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती। वेळ संपल्यानंतर रांगेत उभ्या असणाऱ्या सगळ्यांचं मतदान करण्यात आलं। सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती। मतदारांनी उत्साही वातावरणात मतदान करून सेल्फी आपापल्या सोशल मीडियाच्या डीपीवर लावलेले दिसत होते। नवमतदारांनी आपापले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात दुरंगी लढत झाली। चुरशीच्या झालेल्या या लढतीमुळे गावागावात निवडणुकीचं वातावरण तापलेलं होतं। शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत झाली। अहमदनगर मतदारसंघात 25 तर शिर्डीत 22 उमेदवार रिंगणात होते। मात्र मुख्य उमेदवारांमधील चुरशीची चर्चा राज्यभर गाजली। पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सगळ्याच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा जिल्ह्यात झाल्या। त्यामुळे निवडणुकीत अधिकच रंग भरला गेला।